नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी तुम्हाला मुळ्याची पुरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी ती मुळा मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बारीक किसणीने चांगला बारीक इथे मुळ्याचा किस करून घेतलेला आहे आणि इथे 2 मुळ्यांचा किस केल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे आपण चिरलेली बारीक हिरवी मिरची टाकून घेणार आहे। त्यानंतर इथे ओवा टाकणार आहोत, जिरे टाकणार आहोत आणि त्यानंतर इथे कलोंजी सुद्धा ऍड करणार आहोत। तर याचा डिटेल व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थित जाऊन बघू शकता। त्यानंतर इथे बघा मी रवा मिक्स करून घेतलेला आहे रवा मुळ्यामध्ये चांगला आणि नंतर इथे 3 चमचे एवढी कणिक घेतलेली आहे। त्यानंतर हिंग आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 पळी इथे मोहन टाकून घेतलेला आहे। तर मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे त्या पाण्यातच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे। जशी आपण पुरीला घट्ट कणिक भिजवतो त्याच पद्धतीने इथे घट्ट कणिक आपल्याला भिजवायची आहे आणि जर आपल्याला अजून थोडीशी कणिक यामध्ये टाकावी लागली तर नंतर ती आपण टाकायची आहे आणि असा घट्ट गोळा आपण इथे कणकेचा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तेल लावून याला एकजीव करून घ्यायचा आहे। नंतर आपण इथे पुरी लाटून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी तेल पीठ काही न लावता पहिली पुरी लाटून घेतली होती, पण ती थोडी लाटताना खाली चिटकत होती, त्यामुळे दुसरी पुरी लाटताना इथे मी थोडंसं तेल लावून ती चांगली लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही ते वाटीने, ग्लासने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने छान गोलाकारामध्ये ही पुरी कट करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने पहिली पुरी मी लाटून घेतली आणि दुसरी पुरी लाटताना इथे थोडंसं चॉपिंग बोर्डला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्यामुळे दुसरी पुरी चिटकली नाही आणि व्यवस्थित ती मला लाटता आली। आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घेईपर्यंत मी इथे चांगलं तेल तापायला ठेवलेलं होतं गॅसवर, म्हणजे आपली वेळेची बचत सुद्धा होईल आणि गॅसची बचत सुद्धा होईल, त्यामुळे मी इथे तेल तापत ठेवलं होतं। आणि तेल तापल्यानंतर एक एक करून पुऱ्या इथे मी सोडून घेतलेल्या आहेत आणि तेलामध्ये छान पुरी आपली खालून सेट झाली की हलकी झाल्यावरती आपोआप वर येते आणि मग नंतर अलटी पलटी करून आपल्याला याला चांगली सोनेरी रंगावर, जशी आपण नॉर्मल पुरी तळतो त्याच पद्धतीने हिला तळायचं आहे। पण मुळ्याची पुरी तुम्ही जर कधी केली नसेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा, तुमच्या घरी सगळ्यांनाच आवडेल ही पुरी आणि मस्त अशी लागते। तर तुम्ही भाजी, पोळी, चटणी, दही कशासोबत देखील खाऊ शकतात किंवा नुसती सुद्धा खाल्ली तरी चालेल। आणि इथे मी तिखट आणि हळद वापरली नाही, तुम्हाला वापरायची असेल तर थोडी तिखट टाकून तुम्ही तिखट पुरी बनवू शकता त्या मुळ्याची। तर इथे आपण आता सर्व करून घेणार आहोत मस्त अशी ही टमटम फुगलेली पुरी। तर इथे मी दही, शेंगदाण्याची चटणी, लोणचं तिन्ही वाढून घेतलेलं आहे। तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू जर आवडत असेल पुरीसोबत खायला तर तुम्ही खा आणि अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून बघा। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। तर